नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. काल आपण बोलतोय आतकरगाव जिल्हा परिषदमधल्या खानाव पंचायत समिती या गणाच्या बाबतीत. मी एक 2 दिवसापूर्वी भाई शिंदे यांची एक मुलाखत केली होती. त्यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असणारे भूषण भाई पाटील. त्या प्रचाराच्या दरम्यान त्यांच्या मुलीची एक एक व्हिडिओ मला बघायला मिळाली. चांगली घोषणा आहे ती, म्हणजे सगळ्यांनी ती व्हायरल झालेली घोषणा आहे. बोटाला शाही, यंदा भूषणभाई. भूषणभाई माझ्यासोबत आहेत, तुमचं स्वागत आहे. भाईंच्या मुलाखतीवर मी येतो, परंतु प्रचार संपलेला आहे. आता मला असं वाटतं तर दुपारचे 4-1 वाजलेत. मग इतके दिवस सगळा प्रचार सगळा झालेला आहे. आता सगळ्या तोडफोडी तुमच्या सगळ्या चालू असतील मला तर वाटतं. आता काय सिच्युएशन आहे आता? प्रचार त्यांनाच करावा लागतो की जे निवडणुकीमध्ये फक्त निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर निवडणुकीमध्ये उतरतात. पण जी माणसं समाजकार्य वर्षानुवर्ष करत असतात, मला नाही असं वाटतं की त्यांना कोणता खास असा प्रचार करावा लागतो. लोकांची आपली घट्ट जी नाळ असते ती जर का तुम्ही कायम लोकांच्या समवेत दिवस रात्र त्यांच्या सुख दुःखात असाल तर मला असं वाटत नाही की तुम्हाला जेव्हा तुमच्या निवडणुका डिक्लेअर झाल्या तरच तुम्हाला प्रचार करावा लागतो. काल तटकरे साहेब आले होते आपल्याकडं आणि सभा देखील चांगली झाली. विशेषतः आपलं कौतुक केलं. मी सगळ्यांनी ऐकलं असेल, भूषण पाटलांचं 5-6 वेळा नाव घेतलं तटकरे साहेबांनी. चांगली सभा झाली आणि इकडे इकडे देखील आले होते, काही गाठीभेटी होत्या. तटकरे इतका मोठा माणूस जेव्हा आपल्या प्रचारासाठी उतरतो, किती मोठा परिणाम तो जाणवेल, सकारात्मक परिणाम. आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री अजित पवार यांचं अकाली निधन झालं आणि त्यांच्या जाण्याने संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच काय, सर्व पक्षाची लोक असतील, महाराष्ट्राची प्रत्येक जनता, त्याचप्रमाणे देशातला आमचा जो कार्यकर्ता असेल तो दुःखी होता. आणि अशा याच्यामध्येच आम्ही ज्यांना सर्व मानतो, आमचे ते माननीय श्री सुधाकर भाऊ घारे यांच्यावरती सुद्धा जो प्रसंग ओढवला तो सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळं आम्ही हतबल झालो होतो. आम्ही कोणती आशा ठेवली नव्हती की आमच्या पक्षाचा कोणता मोठा नेता येईल आणि प्रचार करेल. पण अजितदादा यांचं कार्य तुम्ही सर्वांनी बघितलं असेल. टापटीपपणा, वेळेला महत्त्व देणारा नेता आणि त्यांचेच सर्व गुण आम्ही अंगीकारून या पक्षामध्ये काम करतोय. जेव्हा अजित पवारांची जी डेड बॉडी सापडली त्याच्यामध्ये पण घड्याळच वरून त्यांना ओळखण्यात आलं, हे सर्वांना माहितीच आहे. आणि असं असताना सुद्धा आमचे नेते येतील याची मला आशा नव्हती, परंतु मी बोलण्याप्रमाणेच ते सुद्धा आपल्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे खंबीर उभं राहण्याला जास्त महत्त्व देतात. अजितदादांनी जे आम्हाला शिकवलं त्याचं परिपूर्ण पालन आमचे नेते करतात आणि त्याच्यामुळेच ते प्रचाराला आले. ते आल्याने आम्हाला नक्कीच मोठा धीर मिळाला आणि कार्यकर्त्यांमध्ये नकळतच एक आनंदाचं वातावरण पसरलं. दिवाळीच्या दरम्यान प्रचाराला मला वाटतं सुरुवात तुम्ही केली होती. राष्ट्रवादीच्या पॅनलने फार सुरुवातीपासून सगळ्या पॅनल जाहीर झालेला आहे. परंतु शिवसेनेचा पंचायत समितीमधला इथला उमेदवार भाई शिंदे हा देखील मोठा स्ट्रॉंग उमेदवार आहे. त्यांनी देखील जिल्हा परिषद गाजवलेली आहे, विकास कामं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, सगळ्या समोर आहेत. वरती नरेश पाटलांसारखा एक मोठा तगडा त्यांच्या घरातले एक उमेदवार जिल्हा परिषदला त्या श्रद्धा सागरेंसमोर आहेत. इतक्या सगळ्या दिग्गजांसमोर आपण लढताय, म्हणजे काय भीती वाटत नाही किंवा काय मोठं आव्हान आहे? तुम्हाला काय वाटतं, हे आव्हान आहे तुम्ही स्वीकारत आहे की असं काय आव्हान नाही, फार काय तशी परिस्थिती राहिलेली नाही, असं काय का? गेली 9 वर्ष मला नाही असं वाटतं ते कोणत्या मतदारसंघामध्ये फिरले. आणि मतदारसंघात जाऊ द्या, त्यांच्या गावामध्ये तुम्ही विचारा, त्या गावामध्ये पण त्यांच्या फिरले नाही आहेत. मतदारसंघाचा कोणता विकास केला हे तर मला माहिती नाही, पण मी गावापासून सुरुवात केली. तुम्ही जर का बघितलं असेल
तर मी गावाबद्दलच बोललो त्यांच्या, अजून मतदारसंघात गेलोच नाही. तर गावामध्ये जर एवढी भयानक परिस्थिती असेल, त्यांनी जी पाण्याची टाकीचं ते बोलतंय, तर त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करायला सांगितलंय. जी लाखो लिटर 50,000 60,000 लिटरची काहीतरी टाकी आहे, तुम्ही तिथं जाऊन बघा. तिच्यात पाणीच चढलेलं नाहीये कधी, आणि ती कधी पण कोसळू शकते. त्याने कोणाची जीवितहानी होऊ शकते. त्याच्यामुळे मी हा प्रश्न उपस्थित केला. त्याच्यावर त्यांनी मला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. जर का खरोखर अख्ख्या मतदारसंघात जर का कोटी रुपयाची कामं झालीत, तर एक छोट्याशा कामाने त्यांना लागावं एवढे ते हलक्या मनाचे असतील मला वाटलं नव्हतं. आणि कायमच मला विरोध करायचा, त्या अनुषंगाने ते माझ्या विरोधात उतरले. कारण ग्रामपंचायत मध्ये मला मिळालेलं घवघवीत यश त्यांनी बघितलं. पण आता ह्याला कोणत्याही परिस्थितीत आपण राजकारणात नामोहरण करायचं, स्वतः उतरलाय भूषण पाटील, मग त्याला आता सोडायचा नाही. म्हणजे एक ईर्ष्या जी असते राजकारणाची, राजकारणामध्ये तुम्ही लोकांची कामं करण्यासाठी राजकारण करणार आहात का आपलं वलय निर्माण करायचं आहे, जी आपली प्रॉपर्टी संपत्ती जी जमवलेली आहे तिला कुठंतरी वाचवण्यासाठी वलय निर्माण करायचं आहे, आणि आपल्या मुलाबाळांना कुठं त्रास होऊ नये या हेतूने ते राजकारणात उतरलेले, असं मला तरी वाटतंय. विधानसभेला गणेशनगर आणि जांभिवली हे 2 बूथ, मला माझी माहिती अशी की त्यांना म्हणजे शिवसेनेला चांगलं मताधिक्य मिळालेलं आहे. आता तुम्ही इथलं ग्रामपंचायत नंतर झालेली असेल, पण तुम्हाला लागून तो गावाचा गणेशनगर बूथ आहे. काय परिस्थिती राहील त्या आत्ता बूथवर? गणेशनगरमध्ये तुम्ही जर का बघितलं तर जेव्हा इलेक्शन्स लागले तेव्हाच तिथल्या सर्व स्थानिक जे तरुण असतील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. काल जेव्हा तटकरे साहेब आले तर तुम्हाला पत्रकारांना पण ही माहिती नाही, ज्या आमच्या सदस्य आहेत शशिकला चव्हाण यांनी पण तटकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये कालच प्रवेश केला, ज्या गोळेवाडीच्या सदस्य आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक राजकारण हे वेगळं असतं. आमदारकीचं राजकारण वेगळं, तुमचं ग्रामपंचायतचं राजकारण वेगळं, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचं राजकारण वेगवेगळं असतं. त्याच्यामध्ये ती पडलेली गणितं, आणि मग आता असं होणार आहे हे न करता व्यक्तिशः कशी मतं पडणार आहेत ते तुम्ही येणाऱ्या काळामध्ये बघा. पण भाई का अगदी नौका चेहरा नाही आहे. त्यांनी कामं केलीत हे कोणीच नाकारू शकणार नाही. तुम्ही त्यांच्या गावात पाणी योजना ते राबवलं नाही ह्याच्यावर तुम्ही भाष्य करताय. त्यांनी सांगितलं मी एका व्यासपीठावर यायला तयार आहे. त्यांनी पण सांगा माझ्या गावातल्या कोणी तक्रार नाही आहेत, अख्खं गाव चांगलं पाणी पितोय. आता तुम्ही एकीकडे आरोप करताय भाईंवर. आता कसं आहे, खोटं बोल पण रेटून बोल, ते जेव्हा भाषण करत असतात तर मला असं वाटतं ना त्यांच्या अंगाला कोणते शहारे येत असतील, पण साईडची जी मंडळी आहेत त्यांच्या अंगाला नक्की काटा येत असेल का? तर हा माणूस कसा काय एवढा रेटून बोलू शकतो हे तर गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यांचे ते 5 भाऊ आहेत. त्या 5 भाऊमध्ये छोट्याने काय केलं तर मग लगेच हे सांगतात का नाही ते छोट्याने केलं, मधल्याने काय केलं तर नाही ते मधल्याने केलं, ह्यानी स्वतः काय केलं तर मग ते दोघं भाऊ कव्हर करतात. ही जी 5ची जी बोटं आहेत हाताची, जी सारखी नसतात पण खाताना मात्र ती सारखी आहेत. त्याच्यामुळं आपण त्याच्यामध्ये जास्त न बोललेलं बरं. पण तो एक काळ होता, म्हणजे भाईंनी जेव्हा जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते, कामं केली, कोण नाकारत नाही. मधल्या काळात ते मग त्यानंतर पराभव झाला, बराच काळ निघून गेला. पिढ्या काही एक पिढी बदलली असेल, म्हणजे आता ती लोक असतीलच, परंतु असं म्हणजे तो आता भाईंचा छाम राहिला नाही का? तो ती वाघाई डरकडी आता राहिली नाही का, असं वाटतं का तुम्हाला? बघा ना तुम्ही आता जेव्हा नरेशदादा पाटील होते जिल्हा परिषदला उभे, तेव्हा त्यांचा पराभव झाला. पराभव झाल्या ते हतबल झाले आणि त्यांनी सगळ्यांचे बॅनर लावून टाकले. ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. सह्याद्री दर्पण तुमचा न्यूज चॅनल आहे, त्याला जरी आता लाईक केलं तर ते बॅनर लगेच वरती येतात. पण त्याचं आम्ही कधी भांडवल केलं नाही, करण्याची मला आवश्यकता पण वाटत नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या मी त्या 100 गोष्टी सहज बोलू शकतो. पण महत्त्वाचा जो विकासाचा मुद्दा आहे त्याच्यापासून आपण कुठेतरी वंचित राहू. उगाच टीका टिप्पणीला कुठेतरी आपण आधार द्यायचा आणि मूळ मुद्द्यापासून कुठेतरी आपल्याला भरकवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, त्याच्यापासून आपण भरकटायचं. त्याच्यामुळे मी शांत आहे, कारण लोकांना ते कसे आहेत ते चांगले माहिती आहेत, मी कसा आहे ते चांगलं माहिती आहे. घोडा मैदान दूर नाही. तुम्हाला आता
जे 7 तारखेला मतदान होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. त्यांचं तेच म्हणणं की आमच्या बाबतीत खूप चांगलं वातावरण आहे. आम्ही नरेश पाटील, आम्ही एक आहोत, राम लक्ष्मणची जोडी आहे. त्याच्यावर देखील मी त्यांना विचारलं होतं. विरोधकांना आमची भीती वाटते, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ते काहीतरी चलबिचल झाले आणि आम्हाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतात. नाही, पायगालची वाळू म्हणजे ते वाळू डबर खडी याच्यावरतीच जास्त बोलतील, कारण तो त्यांचा व्यवसाय आहे. वाळू सरकली, डबर सरकला, खडी सरकली, त्याला दुसरा काय त्याच्यावर शिवाय दिसणार नाही. आणि राहिला राम लक्ष्मणाचा मुद्दा, ते कलियुगातला रामायण आहे. रामायण झालं, आता हे जे ते बोलतायत ते कलियुगी रामायण आहे. याच्यामध्ये कधी राम होता, कोणाचा रोल रावणाचा होता, समजलं का तुम्हाला? त्याच्यामध्ये तुम्हाला तर सगळ्यांना ज्ञात आहे का मागं जी राम आणि रावणाची लढाई झाली, मग ती म्हणेन रामाने वध केला मग रावणाचा. मग याच्यात राम कोण, रावण कोण, आणि मग आता लक्ष्मण मध्ये झालाय. मग हे जे चालू आहे हे एक रामायण जे आहे ते कलियुगी रामायण आहे. पण भूषण पाटील त्यांना वनवासाला पाठवणार. हा, आता 9 वर्ष झालीत मला असं वाटतंय, आणि आता एक पंचायत समिती झाली का मग 5 वर्ष पूर्ण होतील. मला वाटते 14 होतात, 9 आणि 5 14 होतात. 14 वर्ष त्यांना परत मला असं वाटतं वनवास करावा लागेल. तर हे होते भूषण पाटील, ज्यांनी म्हणजे वनवास कोणाला भोगायला लागणार आहे या सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, आता राजकारण सगळं झालेलं आहे. विकासाचा हा रस्ता, मी ज्या रस्त्याने आता आलो तो इतका खराब दिसतोय. म्हणजे तुम्ही काय पंचायत समिती सदस्य नाही का, जिल्हा परिषद सदस्य नाही आहेत, काय ही विकासाच्या काय या अवस्था आहे? वेळोवेळी आम्ही तरी पण खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला. मागच्या वेळी पण जेव्हा माझी मुलाखत झाली तेव्हा पण मी सांगितलं का रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे, फलक लावले गेलेले आहेत, का रस्त्याला एवढा निधी आलेला आहे, पण रस्त्याचं कुठेही एवढी दुरावस्था, एवढे आमदार होऊन गेले, पण एवढ्या वर्षात अशी दुरावस्था कधीच झाली नव्हती ती. आणि खरं आहे, हे खरं आहे. तर लोकांना म्हणजे जे त्यांचे समर्थक असतील त्यांना वाईट वाटायचं कारण काहीच नाही, कारण ते पण त्याच रस्त्याने ये जा करतात आणि मी पण त्याच रस्त्याने ये जा करतोय. त्याच्यामुळं जो हा रस्त्याचा प्रश्न आहे तो ज्यांच्या हातामध्ये आहे, त्यांनी तो कधीच मार्गी लावला होता. पण तरुण मी पंचायत समिती सदस्य झालो तर मी त्याचा नक्कीच पाठपुरावा करीन आणि आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्यापर्यंत पोचून ते लवकरात लवकर मी कोणत्या ना कोणत्या अंतर्गत रस्त्याचं काम चालू करेन, एवढं आश्वासित करतो. भूषण पाटील आणि अंकित साखरे ही जोडी आहे आणि या जोडीने विधानसभेला कमाल करून दाखवली. जे काय मताधिक्य तुम्ही लोकांनी घेतलं ना, त्याची प्रचंड चर्चा आहे, त्याच्यावर बरेच लेख बी, सगळ्या गोष्टी, बातम्या सगळ्या आल्या होत्या. हे चित्र आता सगळं कायम राहील का वाढेल? कसं आहे, तुम्ही परिणामाची चिंता करायची नसते. तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या तुमच्या कष्टाने तुम्ही करत राहायचे असतात. जेव्हा फळ मिळेल तेव्हा मिळेल, पण तुम्ही मनापासून सच्चाईने, मनामध्ये कोणतंही निस्वार्थ न ठेवता, लोकांच्या मनामध्ये जर का तुम्ही घर ठेवलं तर तिथून तुम्हाला कोणीच हलवू शकत नाही, हे मला निश्चितच माहिती आहे. आणि मायबाप जनता आमच्या पाठीशी आहे. आम्हाला नक्कीच मोठं मताधिक्य मिळून आम्हाला विजय करतील, यामध्ये मला तरी काय शंका वाटण्याचं कारण नाही. मी एकदा भाईनं माझ्या व्हिडिओमधून म्हटलं होतं की भाई तुम्ही नेमकं कशासाठी उभं राहिलात, मलाच काय कळलं नाही. हा देश तरुणांचा आहे, तरुणांनी लढलं पाहिजे, तरुण मुलाला साथ दिली पाहिजे, चल गो अहेड. पण तरी पण इतकी मोठी रिस्क का घेतली? त्यांना उमेदवार मिळत नव्हतं त्याच्यामुळे घेतली की काय? का त्यांना, तुम्ही मगाशी बोललं की ते काही त्यांना कुठला तरी सपोर्ट पाहिजे? तर त्यांना राजकीय वलय तर निर्माण करायचं आहेच, त्यापेक्षा त्यांना भाषण करायची खूप आवड आहे. आणि त्यांचं जर का वय पाहता मला असं वाटतं की त्यांना एक राजकीय विरंगुळा पाहिजे, म्हणजे वेळोवेळी आपल्याला महत्त्व प्राप्त कसं होईल. जर का त्यांना लढायची होती तर मग त्यांनी जिल्हा परिषद लढायची होती. आम्ही जेव्हा त्यांची ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या भावाची बायको उभी होती तेव्हा तिला आम्ही इथं बिनविरोध निवडून दिली होती. पण त्यांनी असं कुठं पुढं आलं नाही का बाबा आता तुम्ही लढा, चल माझ्या पाठीमागं नको, मी त्यांचा शत्रू आहे, वैरी आहे. पण असाच कोणता तरी तरुण मुलगा जो कोण असेल शिवसेनेमध्ये, शिंदे गटमध्ये, तर त्याच्या पाठीशी त्यांनी ठाम उभं राहण्याचं काम करायला पाहिजे होतं. आज बक्कळ पैसा आहे त्यांच्याकडं, ते स्वतःलाच सांगतात का आमच्याकडे काय नाही, त्यांच्याकडे धनशक्ती आहे. आता ही गोष्ट कोणाला पाठण्यासारखी आहे काय? आज 100-200 करोडची ज्याची प्रॉपर्टी आहे, आम्ही कधीच कोणता मुलगा त्यांच्या विरोधात, पण छोटंसं इथं काय करायला गेलात ना तुम्ही काम,
तरी त्यांचा विरोध पटकन त्याला होतो. म्हणजे एकदम छोटीशी गोष्ट. म्हणजे जर का एखादा त्यांच्याच कार्यकर्त्यांनी जर का बांबू जरी तोडायचं काम घेतलं त्यांच्या ह्याच्यामध्ये, तरी त्याला तिथून पळवलं जातो लगेच. त्यांची दहशत आहे. छोट्या छोट्या गोष्टीवर ना माणसांना त्रास देणे, या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी थांबवल्या पाहिजे होत्या. मला असं वाटलं होतं कुठेतरी थांबतील आणि चल मला मरू दे, मला जाऊ दे. पण त्यांच्या पक्षामध्ये जर कोणत्या तरुणाला जर का त्यांनी पाठिंबा दिला असता का बाबा तू लढ, मी पैसा उभा करतो, असं तुम्हाला कधी आलंय का कुठं ऐकण्यात? म्हणजे एवढा प्रवास त्यांचा झाला राजकीय समजा, तर त्यांनी स्वतःहून कोणाला पुढं उभं केलंय कुठं राजकारणामध्ये, कुठं धंद्यामध्ये वरती आणलं असं वाटतंय काय? असेल तर बघा तुम्ही. मी त्यांना दुसरं विचारलं होतं की भाई यंदा कुठलं दगाबाटका होणार नाही ना, शिवसैनिक ठाम राहील ना? तर त्यांनी सांगितलं यस राहणार. बघा कसं आहे कारण तुम्ही, तुमच्या ऑपरेशन मला बऱ्याच काही गोष्टी दिसतात. आता तुम्ही जाहीर काही गोष्टी बोलू शकत नाही, तर मला अशा काही तोडफोड किंवा ऑपरेशन दिसतात, ते सगळं म्हणजे भयानक दिसतं सगळं. नाही, तोडफोड नाही आहे ती, ते जनतेचं असलेलं प्रेम आहे आणि मित्रांना असलेली आमच्या प्रती असलेली काळजी. त्यांना असं वाटतंय की होतकरू तरुण आहेत, का समाजाची आपण हानी होऊन द्यावी. नक्कीच त्यांच्याकडं पैसा बक्कळ आहे आणि जर का तुम्ही बघितला तर पॉलिटिकली सुद्धा ते स्ट्रॉंग आहेत आत्ताच्या कंडिशनला. जसं तुम्ही बोलता ठीक आहे, हारजीत तर असतेच ना. हारजीत जर का नसती तर कोणतरी ह्याच्यामध्ये हारणार आहे, कोणतरी जिंकणार आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही लढू शकत नाही, का तो मातब्बर कोणतरी नेता आहे आणि त्याच्यामुळं आपण जनतेसाठी लढायचंच नाही. मग त्याला काय, माझ्यातनं मी तर म्हणेन का 100तनं मी असा एखादा मुलगा तयार होतो का इथपर्यंत तरी पोहोचलाय, टिकून राहिलाय, माझा अर्ज, माझ्या बाकीच्या गोष्टी, म्हणजे अजूनपर्यंत तरी मला काहीतरी त्यांनी अजून धक्का लावलेला नाही. म्हणजे संघर्षातून मी इथपर्यंत आलेलो आहे आणि लोकांना माहिती आहे ना का हा संघर्षापर्यंत इथं पोहोचलाय, हा नक्कीच लढाई जिंकल, हा नक्कीच हा जो टप्पा आहे तो पार करेल आणि जनतेच्या ह्याच्या सेवेसाठी नक्कीच या 5 वर्षात रुजू. बाईंनी 9 वर्ष जेव्हा ते जिल्हा परिषद राजकारणामध्ये त्यांची सीट पडली, मी 9 वर्ष तुम्ही सांगा तुम्हाला ते 9 वर्षामध्ये कोणत्या ह्याच्यामध्ये दिसले, सामाजिक कार्यामध्ये कोणत्या माणसाशी त्यांचा पर्सनली टच होता. ते लोकांना सांगायचे आता मी राजकारण करणार नाही, तुम्ही माझ्याकडे येऊ नका. ही सत्य परिस्थिती आहे, हे मी नाही बोलत, ही लोक बोलतात. आता त्यांना काय करायचं आहे याच्यातनं, पंचायत समितीमधनं काय घडवायचं आहे. तो जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष होता, जागी नामी संधी होती, ज्याच्याकडे 35 वर्ष ग्रामपंचायत हातामध्ये होती. त्या काळामध्ये, कार्यकाळामध्ये त्यांनी काय, मला असं वाटतं नाही ठोस कामं केली. ज्या योजना येतात ना त्या योजना या राबवाव्याच लागतात. त्याच्यासाठी तुम्हाला प्रशासकीय यंत्रणा सुद्धा सहकार्य करत असते, त्यात काय नवीन काय नसतं. जेव्हा तुम्हाला काही नाविन्यपूर्ण करायचं असेल, समाजासाठी काहीतरी बदल घडवायचा असेल, तेव्हा तुम्हाला अहोरात्र काम करून, समाजासाठी कार्य करून समाजाला योग्य तो न्याय द्यावा लागतो. पण भूषण पाटील जातात. 2 प्रश्न. एक प्रश्न आहे, 35 वर्ष जो माणूस इथं ग्रामपंचायतवर होल्ड ठेवतो, पण लोकांचं प्रेम असल्याशिवाय ठेवतो काय? कसं आहे माहिती का, हा काम करणारा नेता नव्हता, हा काम काढणारा नेता होता. लोकांना घाबरवून तुम्हाला कोणी काम करेल, तेव्हा जर का तुम्हाला वासरात लंगडी काही शाणी असते त्या प्रकारचा प्रकार मला तरी वाटतो. कारण तेव्हा जर का एकत्र आले असते, तुम्ही जर का बघितलं तर गोळीवाडीची जे मतदार आहेत ते तेव्हा 300 ते 350च्या दरम्यान असेल आणि खानावचीच संख्या तर 800-900च्या ह्याच्यामध्ये होते. पण योग्य ती पॉलिटिकल पॉवर वापरून तेव्हा काय करायचं, एखादी पोलीस स्टेशनला जाऊन केस करायची, तेव्हा जर का तुम्हाला माहितीच नसेल का काय होणार आहे पुढं, तर लोक इकडे तिकडे पळायची. सगळं तुम्ही म्हणजे या गावाला, आमच्या अख्ख्या या विभागाला चांगला माहिती आहे त्यांनी कोणत्या प्रकारचं राजकारण केलं, दबाव तंत्राचं राज्यकारण करून. जेव्हा आम्हाला समजलं तेव्हा झालं ना पलटी, तेव्हा लगेच लोकांनी कौल दिला ना, त्याला काय टाइमच लागला नाही जास्त. जेव्हा आम्हाला समजायला लागलं की कोणत्या पद्धतीत, तुम्हाला सत्याचे रेशन कार्ड त्यांच्याकडे, जातीचे दाखले त्यांच्याकडे, सगळे महत्वाचे पेपर त्यांच्याकडे, जो महत्वाचा माणूस आहे त्याचे पेपर्स काढून राहिले, तर तिथे जाईल कसा आणि फॉर्म भरेल कसा तो. या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. या सगळ्या गोष्टीची पडताळणी प्रत्येक माणसाला माहिती आहे. हे काय याला काय आरसा दाखवायची गरज नाही. पण त्यांच्या विरोधात बोलणार कोण, तर मी आता बोलणार. तुम्ही संघर्ष केला. संघर्षातून आलोय, संघर्षातून उभा राहिलोय. आणि ठीक आहे ना,
शेवटी काय आहे, आयुष्यामध्ये माणूस सगळ्यांना एक ना एक दिवस जायचंच आहे, याच्यामध्ये काय मोठा काय विषय नाही. पण तुमचं जो जन्म आणि मृत्यू याच्यामधला जो कार्यकाळ आहे, जो तो जर का तुम्ही तो गाजवला नाही तर तुमच्या जगण्याला पण अर्थ नाही ना काही. असं बाहेर चर्चा आहे की खानावा बूथवर क्रॉस वोटिंग होऊ शकते. म्हणजे एक मत भूषण पाटलांना पडणारच आहे, पण आणखीन एक मत जे श्रद्धा द्यायला पडलं पाहिजे राष्ट्रवादी पॅनल टू पॅनल, तिथे गडबड होऊ शकते. हे खरं आहे या अफवा आहेत काय आहे? कसं आहे, प्रचार ज्या पद्धतीने विरोधकांना करायचा आहे तो त्यांना करू द्या. मतदान हे गुप्त असतं, त्याच्यामुळं आपण त्याच्यावरती भाष्य करू शकत नाही. ते तुम्हाला जेव्हा रिझल्ट येईल त्या रिझल्टमधनं तुम्हाला ते दिसेल. भूषण पाटलांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. काय ह्या सगळ्या त्या अगदी रानसाहेपासून त्या अगदी इथपर्यंत ह्या सगळ्या मतदारांना काय शेवटचं आव्हान कराल? मतदारबंधूंना मी एवढंच सांगेन की मी भूषण सूर्यकांत पाटील या खानाव गणामधून उभा आहे, माझी निशाणी घड्याळ. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदच्या ज्या उमेदवार आहेत आमच्या, त्या सौभाग्यवती श्रद्धा अंकित साखरे यांची निशाणीसुद्धा घड्याळ आहे. दोघांना आम्हाला प्रशासकीय चांगला अनुभव आहे. त्याचप्रमाणे ज्या पाण्याच्या रखडलेल्या योजना असतील, औद्योगिकरण या मोठ्या प्रमाणात येणार आहे. आता येणारे जे विमानतळ हे आपल्यापासून 30 किलोमीटर अंतरावर झालेलं आहे, त्यामुळे विकास कामाला या विभागाला चांगल्या प्रकारे वेग येणार आहे. त्या कामाला वेग देण्यासाठी आम्हाला सर्वांनीच भरभरून मते द्या. दोघं पण तरुण आहोत, होतकरू आहोत. आपल्याला सर्वांना नम्रतेचं आवाहन करेन की येत्या 7 तारखेला तुम्ही मतदान केंद्रावर बहुसंख्येने जाल आणि आम्हाला निवडून द्याल, एवढी मी विनंती करतो. गुलाल उधळणार 100%. हे होते भूषण पाटील. बघा, अनेक प्रश्नांची त्यांनी उत्तर दिलेली आहेत. माझ्या मनात बऱ्याच काही गोष्टी होत्या आणि आज रोखठोक सगळं झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? तरुण चेहरा आहे, बाकी सगळं तुम्ही सगळे सुज्ञ आहात, फार सुज्ञ आहात तुम्ही. काय ते ठरवा, पण सगळ्यांनी वोटिंग करा 7 तारखेला. थांबूया.